हॅलो हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मस्त गोडाचा पदार्थ, ते पण एक वाटी रव्यापासून. तुम्ही आजपर्यंत भरपूर वेळा गुलाबजामुन बनवले असेल, परंतु आज आपण रव्यापासून एकदम परफेक्ट असे गुलाबजामुन बनवणार आहोत. पायासाठी मी बारीक एक वाटी रवा घेतलेला आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पहा, आपण गॅसवर कढई ठेवली आहे. आता या कढईमध्ये आपण 1 चम्मच तूप एवढा ॲड करूया. त्यानंतर ज्या आपण वाटीनं रवा घेतलाय त्या वाटीनंच आपण हे दूध घेऊया. 1.5 कप, म्हणजे 1.5 वाटी आहे त्याच वाटीनं. त्याला 1-2 मिनटं आपलं तूप विरघळू देऊया. थोडंसं, अगदी थोडं दूध गरम झालं पाहिजे. पहा, तूप छान विरघळलं आहे दुधामध्ये. आता जे आपण रवा घेतलाय ते रवा ॲड करूया. छान याला असं मिक्स करून घेऊया. याच्या गुठळ्या होता कामा नये. व्यवस्थित ह्याला घट्ट असा गोळा होईपर्यंत याला शिजवून घेऊया. छान याला घट्ट गोळा होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं. याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. आणि गॅस कमी स्पीडवर ठेवायचा, म्हणजे हाय स्पीडवर नाही ठेवायचा. पहा, आपण कमी स्पीडवरच ठेवून छान ह्याचा घट्ट गोळा करून घेतो. या पद्धतीने बनवाल तर मस्त होतात. जसे आपण खव्याचे बनवतो त्याच पद्धतीने आपले गुलाबजामुन तयार होतात. तुमच्याकडे दुधावरची साय वगैरे असेल तर ते तर तुम्ही ॲड केले तरी पण खूप छान लागतात हे गुलाबजामुन. पाहता याला आपण छान याचं असं घट्ट शिजवून घेऊया. घट्ट गोळा झाला पाहिजे याचा. पहा, आपला छान रवा शिजवून झालेला आहे. आता जास्त याला ड्राय पण करायचं नाही, थोडंसं ओलसर राहू द्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं पूर्ण. आणि याला 1-2 मिनटं छान थोडंसं थंड करून घ्यायचं, पूर्ण थंड नाही करायचं. पहा, आपलं गुलाबजामुनचं मिश्रण थंड होईपर्यंत आपण ह्याच्या गुलाबजामुनसाठी लागणारे पाक तयार करून घेऊया. पहा, मी 1-2 वाट्या पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता छान याचं पाक तयार करून घेऊया. पूर्ण साखर छान विरघळले पाहिजे. असं 1 तारी आपण ह्याला पाक तयार करून घेऊया. पहा, आपण रवा जे दुधामध्ये शिजवून घेतला होता ते एका ताटात काढून घेतला आहे. थोडासा गरम आहे, आणखी जास्त थंड झालं नाही. आता यात अर्धा चम्मच तूप एवढा ॲड करूया आणि छान हे आपण घट्ट अशी कणिक मळून घेऊया रव्याची. आपण छान अशी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे, थोडासा तुपाचा हात लावून. पहा, आता छान याचे आपण गुलाबजामुन तयार करून घेऊया. इकडं आपलं पाक पण करून तयार आहे. आता थोडीशी 1-2-3 वेलची फोडून टाकूया. हा, मस्त आपलं पाक पण तयार झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. आता आपण सर्व गुलाबजामुन तयार करून घेऊया. पहा, आपण सर्व गुलाबजामुन छान असे तयार करून घेतले आहेत. आपली चाचणी पण तयार आहे. आता आपण हे गुलाबजामुन फ्राय करायला घेऊया. पहा, गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल ॲड केलं आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे. आता जे आपण गुलाबजामुन तयार करून घेतले त्यात सोडून घेऊया आणि छान फ्राय करून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. पहा, मस्त होतात हे गुलाबजामुन. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता छान याला आपण फ्राय करून घेऊया. पहा, आपण सर्व गुलाबजामुन छान फ्राय करून घेतले आहेत, पाहू शकता. मस्त दिसत आहेत. पहा, किती सुंदर कलर आलेला आहे. पहा, मस्त छान अगदी आपले गुलाबजामुन रेडी आहेत. चला तर आता त्याला काढून घेऊया. पहा, आपले गुलाबजामुन पण रेडी आहेत. आता आपण ह्याला जे आपण तयार करून घेतलेलं पाक आहे ते मी एका भांड्यामध्ये हे पाक काढून ठेवलेलं आहे. आता हे सर्व गुलाबजामुन आपण यात ॲड करूया आणि छान याला पाकामध्ये मुरू देऊया. त्याला 10 ते 15 मिनटं छान पाकामध्ये याला मुरवून घेऊया, म्हणजे छान लागतात गुलाबजामुन खायला. पहा पहा, मस्त छान असे पाकात आपले गुलाबजामुन मुरले आहेत, पाहू शकता. किती मस्त दिसत आहे आणि खूप छान हे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. पहा, मी याला जास्त वेळ ठेवलेली नाही पाकामध्ये, परंतु मस्त अगदी छान असे मऊसूद असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत, पाहू शकता. तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही याला 1 तास 1.5 तास ठेवलं तरी मस्त अगदी छान फुलून येतात. पहा, इतक्या कमी वेळात पण किती छान फुलून आलेले आहेत. पहा, पाकामध्ये मस्त दिसत आहेत. पहा, कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि दिसायला पण हे आपल्याला गुलाबजामुन खव्याचेच वाटतात. पहा, किती मस्त दिसत आहेत, पाहू शकता. कशी वाटली रेसिपी माझी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.